आजच्या स्टोरीची सुरुवात झाली परवा म्हणजे 2 जुलै 2025 रोजी. त्याचं काय झालं, माझी ड्युटी होती संत तुकाराम महाराज पालखीच्या मार्गावर. पालखी मार्गावर असणाऱ्या वारकरी माऊलींना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरवण्याची. पालखी मार्गावर खूप वारकरी भेटले. त्यांना आरोग्य सेवा पुरवण्याची संधी आम्हाला मिळाली. त्या सर्व वारकऱ्यांमध्ये एक अतरंगी व्यक्ती भेटली, फुलचंद नागटिळक. हे गेली कित्येक वर्ष निर्मल वारीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत आहेत. त्यांना पाहिल्यानंतर आठवण होते ती गाडगेबाबांची. वारीमध्ये चालत असताना त्यांना इजा झाली. त्यांना उपचार केल्यानंतर त्यांनी डायल 108च्या सेवेचे आभार मानले आणि आपल्या शैलीमध्ये संपूर्ण आरोग्य सेवेचे आभार मानले. रामकृष्ण हरी, चला जाऊया पंढरपुरी, आरोग्यवारी, निर्मलवारी, हरितवारी, एक तर झाड लावूया दारी. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, आरोग्य विभागाच्या वतीनं आमच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची अहोरात्र आनंदाची वारी, आरोग्यवारी जाऊ. प्रत्येकाच्या घरोघरी थकून बघून आलेल्या वारकऱ्यांना आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे डॉक्टर आहेत ते वेळोवेळी उपचार देत आहेत. आणि विशेष म्हणजे तातडीची सेवा म्हणजे एखादा रुग्ण अटॅक आला असेल, चक्कर आले असेल, त्याला इमर्जन्सी सेवा पोचवण्यासाठी काम 108 त्या नंबरवर आपण कॉल केला तर ताबडतोब तुम्हाला त्या रुग्णाला मोठ्या हॉस्पिटलपर्यंत नेण्याची व्यवस्था होत असते. म्हणून महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाला आमच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वतीनं, सर्व वारकऱ्यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. निर्मलवारी, हरितवारी, आरोग्यवारी, आनंदवारी, एक तर झाड लावूया दारी, एक तर झाड लावूया दारी. रामकृष्ण हरी, जवळ आले पंढरी. वारकरी न थकता पायी दिंडी करत होते. संध्याकाळी पालखी बोरगाव येथे पोहोचली. नंतर रात्री जेवण करून लगेच झोपी गेलो. सकाळी परत ड्युटी सुरू झाली. तेवढ्यात पिंपरी चिंचवड येथील गोपाळ माळेकर यांची भेट झाली. खूप वर्षापासून ते वारीमध्ये सहभागी होत आहेत. त्यांनी त्यांच्या दिंडीमधील प्रसाद घेण्यासाठी आम्हाला आमंत्रित केले. वारकऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय सेवेबद्दल खूप उत्सुकता होती. आम्हाला त्यांनी आपत्कालीन वैद्यकीय सेवेबद्दल थोडी माहिती देण्यास सांगितले. आम्ही पण वारकऱ्यांना डायल 108च्या सेवेबद्दल माहिती दिली. आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती कशी ओळखावी आणि CPR कसा द्यायचा याची माहिती दिली. खरंच आपत्कालीन वैद्यकीय सेवा, प्रथमोपचार आणि CPR बद्दल सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे. पायी दिंडी करणाऱ्या वारकऱ्यांबरोबर वेळ कसा गेला हे समजलंच नाही. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रींदिवस वाट तुझी. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. आजची स्टोरी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.